विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असणारी बारामतीतील शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव अभिगुरु अकॅडमी। JEE नीट MHT CET या परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी सक्षम पर्याय अभिगुरु अकॅडमी घेऊन आली आहेत। मोफत ब्रिज कोर्स, 11वी व 12वी इंटिग्रेटेड बॅच। अकॅडमीची वैशिष्ट्ये: 11वी 12वी कॉलेजची सोय, 8वी 9वी 10वी फाउंडेशन बॅचची सोय, प्रशस्त हॉस्टेल आणि मेसची सोय, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, सुसज्ज अभ्यासिका, सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत। अकॅडमी विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध। क्रॉप सायन्स आणि IT विषयांची सोय। आपल्या इंजिनियर आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला साथ देऊयात अभिगुरु अकॅडमी सोबत। आमचा संपर्क 7722 000009 83 90 00 26 37। पत्ता हॉटेल अभिमन्यू कॉर्नर, अभिमन्यू स्काय बिल्डिंग, विद्या प्रतिष्ठान कॉलेज शेजारी, MIDC बारामती। गाणाला का लय नका टेन्शन घेऊ। हे गाणा तुझला का गाणं असं करायचं म्हणले आम्ही कोणा तोंडाकडे बघायचं? हा आमल्या, आजपर्यंत तुझ्या डोक्यावर छप्पर नव्हतं, मी सहन केलं, पण आज अक्षरशः माझ्या गॅरेजवरचं छप्पर हरवलं। कसं सहन होईल मला सांग ना, कसं सहन होईल? अरे गाणा आपलं तरी एवढं तरी राहतंय। अरे त्यांच्याकडे बघ, त्यांचं किती दुकान गेलं, त्यांचं सगळं जातंय। अरे ते जगाचं होईल ती बीच आपलं होईल। अरे जगाकडे पैसे आहेत आमले, आपल्याकडे पैसे आहेत का सांगतो? त्यांच्याकडे नोट आहेत, ह्यांच्याकडे नोट आहेत, हे काय दुसरीकडे जागा घ्या त्याला? आपण काय करायचं सांग ना, आपण काय करायचं? आपल्याला दाता नाही, खडगा नाही आपल्याजवळ, करायचं काय आपण? लोकांची बरोबरी करायचं आलं, अरे ज्याचं जळतं त्याला कळतं। रात्रभर झोप नाही मला। अरे झोप तर मला बी नाही, पण ज्यांनी चोच दिली तो चाऱ्याचं बी व्यवस्था करणार। आमच्या चाऱ्याची व्यवस्था कधी होती काय माहिती, आयुष्य गेलं माझं। अरे किती संघर्ष केला ही गॅरेज बनवायला मी। सरकारचं काय रे, सरकारने आणला बुलडोजर की फिरावला घरा घरा। आमचं काय, आमच्या धंद्यावर बुलडोजर फिरला सगळा। अतर हरला का? एवढं नुकसान झालं गणाचं? अरे लय वाटलं झालं। अयो अरे का हाणतो मलाच? हात पण दुःख तुझ्या तोंडाचा पहिला जाळ कर। अरे काही तर मैत बीत झालंय वय, एवढा गहिवर घातलाय तू? आधीच आम्ही आमच्या मरणाला लागलोय मरायला, आणि तू कशाला गहिवर घातलाय वय र? ए गणा, अरे एखादं मेलेलं नाही, काय नाही, जरा भावनिक झालाय, भावनिक झालाय। एखादं मेलेलं बरं, पण लखा गणा कशी तरी महिन्यात 2 महिन्यात नाही एखादी गाडी यायची नट पानं आवळायला, आता ते सुद्धा यायची नाही। महिन्यात 2 महिन्यात ना? अरे तू रोज गाडीत होत्याला का? तू महिन्यात 2 महिन्यात ना म्हणतोय? ए पाख्या, तुझ्या डोळ्याचे खसाड झालेत काय? रोज गाडी येते? नाही, तुम्हाला आता असंच वाटणार मित्रांनो, तुमचं दुःख मला बघवत नाही आमल्या। तुझं तर लय वाईट हाल होईल लागा। एवढं दुःख झालं तुला? हो, तुझी खाण्यापिण्याचे वांदे होतील तर काय खाणार तुम्ही दोघे जण? हो आम्ही माती खातो, तुला काय करायचंय त्याचं? तू कशाला आलाय तर सांग पहिलं। अरे गाणं कशाला म्हणजे काय, तुझ्या डोक्यावर परिणाम होईल म्हणून तुझं सांत्वन करायला आलोय गाणं मी इथं। सातवन करायला आलाय का त्याला वाटाय आलाय वय रे? नाही रे नाही, तुला असंच वाटन। आमल्याच्या तोंडाकडे बघून तर मला अतिशय दुःख होतंय गाणं। त्याचं तोंड पाहिल्यागतच असं वट वागली सारखं। तू सांत्वन करायला आलाय का आमच्या दुखावल्या ढापल्या काढायला इथे? अरे मित्राला असं कसं म्हणू शकतो? अरे तुझं खायचं पियचं वांद होईल, आधीच तो आपलं एक वडापाव खाऊन कसा तरी दिवस काढत होता। नाही नुसता वडाच खातो तू। वाईट हाल झालं। बाक्या झालं तुझं सांगून, जा बाबा लय टेन्शन आहे पाठीमाग, झालं असलं तू निघ आता। नाही झालं माझं गाणं, मी तुला सारखं सांगत होतो, रस्त्यावर अतिक्रमण करू नको, रस्त्यावर अतिक्रमण करू नको। फुटाने दरवर्षी पत्रा वाढवायचा तू आणि मोहर जायचा। नाही, मी रस्त्यावर अतिक्रमण केलं का सरकारने माझे अतिक्रमण केलं? अतिक्रमण कुणी कुणा करू दे, पण अतिक्रमण झालं का नाही ना तुला त्याचा? अतिक्रमण झालं नाही, हे रोड वाढला ना म्हणून माझं गॅरेज गेलं रोड मध्ये। रस्त्याच्या कडेची सगळी दुकानं गेली, माझ्या एकट्याच गेलंय वय। अरे तरी तुला म्हणायचो मी, नको करू नवा बोर्ड, नको करू नवा बोर्ड। अरे पैसे किरण होतो तुझ्याकडं, 350 रुपये मी माझ्या बँकेतलं दिलं तर हे बोर्ड करून आणला होता।
म्हणलं जाता जाता मग आता काय गॅरेज बी पडणारच आहे तुझं, बोर्ड घेऊन जाऊ म्हणतो, जाऊ का? नाही हो, असं काम कर की आता गॅरेज बी गेलं ना, बोर्ड बी तू घेऊन जा, म्हणजे राहिली सायली माझ्या आबरू गावात नेऊन मांडतो, किंवा का त्याचा बोर्ड जप्त करून आणला म्हणून. बरं तसंच करतो. तुझ्या त्याने नाही ना 350 रुपये देणं व्हायचं? कुठलं होतंय आता 350 रुपये देणं? आता असा बी मी महिन्यात एखादी गाडी खोलायचो, गॅरेज गेलं म्हणजे आता कुठलं देणं होतं या? नेतो का बोर्ड? नेतो की वाटुळ रे झालं. पण गाना हान मला तू, हान अजून हान. पण गाना मला तुझं खरंच लय मनात. आवाज बंद कर ना, तर आता हे बुटाड काढून थडा 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 2-4 ठोकड. तुझ्यासारखा नीच नालायक मित्र नसलेला बरा. अरे तुझ्यापेक्षा माझा आमल्यात 10 पटीने नाही नाही गाना, नाही नाही. अरे अवहेल ना तर ह्या आमल्या जेव्हापासून तुझ्याकडे आलाय तेव्हापासून झाली. वाटुळ रे झालं गाना तुझं वाटुळ. आणि ह्याच्यापेक्षा जास्त वाटुळ व्हायच्या आधी तू ही धंदा बंद करून चल माझ्या बरोबर, आपण चण फुटानं ऐकू. ए भिवू नको. अरे गॅरेज गेलंय, अंगातली कला नाही गेली. उद्या कुठं रस्त्यावर पाणी घेऊन बसू दे 4, तरी सुद्धा लगेच हात टाकला तर गाडी थांबत्याल. रस्त्यावर काम करीन, पण गाणं हार मानणारा नाही. आलं खरंय लक्षात? खरंय. हा. आता असं बी रस्त्यावरच आलाय आमचा गाणं. त्यालाच म्हणतात जिद्द आहे. मग तुला माहितीये का, चालेल. तुला माहितीये का, एकदा भगवान शंकराचं आणि अर्जुनाचं युद्ध चाललं होतं. हा. अर्जुनाचा धनुष्य तुटला, तुटकं धनुष्य घेतलं ना अर्जुन परत लढायसाठी उभा राहिला. तसा मी सुद्धा आजच्या युगातला अर्जुन आहे. खरं बोलतोय तू. तू बी आता काय कर माहितीये का, तुटकं पानं, तुटकं पत्रा, तुटकं गॅरेज घेऊन युद्धाला उभा राहा. हा बस, मला एकच कळतं, उठ मर्दा झप गे रे पुत्र तुरीश्वरी, सिंह छावा रोज पुसतो कोण गरजा हा बाला. आज एक तरी आशेचा किरण माझ्या जीवनात मला दिसल. हा बघ योगना, अरे तू बोलला न खरंच आशेचा किरण आला. हाय लांबल्या, माझ्या आवाज इतका सुंदर आहे. आवाज म्हणजे अरे घना गरजे बिजुली सावन को पाणी. एक्सक्यूज मी, कोण आहे इथे? जरा गाडीचा प्रॉब्लेम झाला होता, थोडं बघता का? मॅडम काय काय झालं गाडीला तुमच्या? माहित नाही, अचानक बंद पडली होती, जरा बघता का? माहित नाही का? बघतो की मी आता लगेचच नीट करूनच देतो बघा. ओके. या की असं सावलेलं या तुम्ही मॅडम. प्रकाश म्हणायचंय ना, प्रेमानं मित्र खातर पप्पू म्हणतोय. ये इकडे ये, बघू. अमोल बघ जरा गाडीला काय झालं. तसे मी कामगार ठेवलेत ना, बसा तुम्ही. हो, पुष्कळ कामगार आहेत माझ्याकडे. कर खिडकीला का चावी धर, खाली बस. काय झालं माहितीये का, एवढी भारी पोरगी आली, मला वाटलं माझी लंकी चाली र. थोडा फपललो होतो मी. तुला वाटणार की आता वाटणार तुला गाडीतला गतरी कळतो का? गाडीचा असतो का घोबडाचा असतो? तू कोण गोवाडाच आहे? तू असू द्या असू द्या. टेक यू वॉटर. नो नो थँक्स. ओके ओके. दिस गिव्ह माय ज्यूस. नो थँक्यू. ओके ओके वेलकम. आय मी कम दिस वॉटर. या ओके. You, I my garage. This is my business. Very particularly after sometimes I again to you road conjunction. Very critical problem. This is it. Sarkar letter is against me. I hope this now. What is your name? माझं नाव श्रुती आहे. Okay, okay, yeah. My name is Gana. Akke gaw ka patika kana plus नाक का फना. ओके. ए गाना बघ बरं की जरा पुढचं ती ह्याच्यापाशी ब्रेक पाशी जा बघ. मी बघतोय की आता एवढी तुम्ही सगळी कामगार लोक असताना माझी काय गरज आहे तवा? हा अरे तू जाऊन बघ की होय का? चा खालतंय पुढचं. निघित ना माझं चाललंय जरा निघ. पक्या अरे ती वहिनींचा फोन आलता. म्हणत होत्या आमचे ते आलेत का इथं म्हणून. तुला घरी बोलावलंय लवकर जा. यांचं लग्न झालंय? हो लग्न झालंय. नाही हो
याला ना गंमत करायची खूपच खोड आहे. माझा मित्र आहे ना, वाटत नाही का नाही मी लग्न झाल्यासारखं अजून पण. नाही वाटतंय वाटत्यात. अहो लग्नच नाही. अहो वेळेत जर मुलं असते ना तर माझी एवढी ह्याची पोरं बी असते. काय बी कसं जा. पाणी घेणार मॅडम? नाही मी विचारलंय त्यांना. ठेव. आमल्याला देतो. हा जा. असतात काय काय होतं, कामगार लोक फार मी सांभाळतो. कारण वर्कशॉप जर सांभाळायचं असेल तर वर्कर फार इम्पॉर्टंट आहे. गाडी झाली मॅडम. झाली आहे का? थँक्यू. लगेच झाली. टेस्ट ड्राईव्ह करून ये ना. टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलो मी. होय का? फार चपळ आहे हा. नाही त्यावेळेस इतका हात चालवतो ना की त्याचं त्यालाच कळत नाही. असू द्या, चालेल. हा चालेल चला. चला. पैसे किती झाले? पैसे नाही काय किरकोळ होतं. होय का? अहो नाही पण थोडेफार काहीतरी. नाही 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 अहो मॅडम किरकोळ प्रॉब्लेम होता त्यामुळे नाही काय. थँक्यू. मला तुमचा नंबर मिळेल का? काही इमर्जन्सी असेल तर मला कॉल करता येईल ना? मी माझा नंबर देते, मला मिस कॉल देते मी. थँक्यू. पाणी प्यायचं का? नो थँक्यू. बाय बाय बाय. अर्गना हे बघ, ह्याला बाय म्हणली ती. होय रामल्या, तू बाबा असताना ती पोरगी तुला बाय कशी काय म्हणली? अरे गाना प्रेमाने बाय म्हणली ती. प्रेमाने म्हणजे तुझ्यात काय बदल नाही दिसला तिला? ए बदल बिदल काय नाही दिसला. स्मार्ट दिसला, स्मार्ट देख ना. आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर लाईन मारून ती ह्याला बाय म्हणली. बाय कसं मग बाय म्हणली याला? इंग्लिश मध्ये त्याला बोलली ती बाय बाय म्हणजे परत भेटू, जाते आता. म्हणजे इंग्लिश मध्ये बाय म्हणजे जाते म्हणली? मग काय बोलतोय पक्या? त्या पोराला कसलंच इंग्लिश येत नव्हतं आणि निव्वळ आडाने गट्टू होती ती पोरगी. गपला का गाना? गपला का? 10 मिनिटं फडाफडा इंग्लिश बोलतो. 10 मिनिटं फडाफडा. काहीच कळलं नाही तिला. टेक मी वॉटर म्हणली तर म्हणायची नो. घेऊ मी द ज्यूस म्हणली की म्हणायची नो. नोच्या वलीकडे तिला काहीच माहित नव्हतं. असं म्हणतो. गाम फोडला मी तिला. आणि तिच्या समोर एवढा राजबिंडाकडे असताना ह्याच्यासारख्या हंड्याला ती म्हणली बाय? हा, तिला ह्या गोंड्यावरच प्रेम आलं ना, म्हणून ती त्याला बाय म्हणली. तुला नाही म्हणली बाय ती. नका नका आम्हाला सांगू. आणि चल निघ, चालता हो इथनं. आणि परत तोंड स्वतः मला दाखवून. हो, तेवढा बोर्ड घेऊन जाऊ का मग जाता जाता? अरे जातोय तू का नाही? तू आमल्या नंबर देतो का मला? आता गोंडा म्हणतोय मी, कसा तुला नंबर देईन रे? हे तोंडाचं कवाड बंद करा आधी तुझ्या. काही बी बोलत असतो. काय जमाना आलाय? चांगल्या झाडावर नेहमी माकडच बसतात. आणि ती पोरगी बी काय बिन लाजी होती. एवढा तिला आपुलकीनं मी ज्यूस विचारला, पाणी विचारलं, साधी जाताना मला थँक्यू सुद्धा म्हणली नाही. आता नंबर दिला, फोन करतो मी. नागेश, ती बघ बरं चौकटीला आलंय, त्यांना दे चौकट तेवढी. हा तिन्ही बी प्रकार दाखवा. हा बघ बघ बघ. काय मग चेअरमन? आयला ना ना हा तुम्ही आपल्या गावात एवढी मोकार पोरं हिंडते ती आणि बाहेरचा माणूस का कामाला ठेवलाय? गावातली ठेवून बघितली किती लायकीची येते ती. अहो मी जर गेलो ना बाहेर कुठं तर हे तर काय बी एकूण पैशाचा तर हिशोबच लागायचा नाही. एकाने तर काय केलं माहितीये का? संडाचं भांडच ऐकलं. आता हो तर मी मोजून गेलतो. मला होती शंका. मी मोजून गेलतो, एक भांड कमी पडलं. अहो पण त्यांनी नुसतं भांड ऐकलं, हे उद्या मोहर मागे तुमचं बघून बघून शिकणार. कुठनं माल आणताय, काय करताय, तुमच्या मोहरच दुकान टाकल. टाकू दे ना. नशीब शेवटी नशीब असतं. नशिबातलं कुणी नेत नाही चेअरमन. त्यामुळे त्यानं टाकलं तरी चालेल. लय प्रामाणिक आहे. हिशोब असं देतं का नाही नागेश? जबरच. कधीच काय रुपयाचा घोटाळा नाही. मी काय काय वेळेस असं बघून गेलो या चेअरमन, पण अजिबात नाही. 1 रुपयाचा घोटाळा नाही करत. रुपयाचा घोटाळा करत नाही, पण कसं असतं ही लोक त्यांचं कॉन्टॅक्ट तिकडे जास्त असतं. आपल्यासारख्याला परत अडचणीत यायला म्हणून मला वाटलं म्हणून सांगतोय तुम्हाला. असं नका चेअरमन, काय नाही अडचण. दाजी अरे वा, आली का गावात हो फिरून? आले ना. बर बर, कसं वाटलं गाव आमचं? गाव खूप छान आहे. सगळीकडे फिरली? हो. बर बर बर. तुला काय बाबा, तू शहरात राहते ना, त्यामुळे तुला तिथं मोठ्या बिल्डिंगी
असं काही नाही हो दाजी, गाव खूप सुंदर आहे. आहे ना. मी सगळं फिरून आली आहे. आमच्या ग्रामपंचायतीकडे गेलती का? हो गेले होते ना. वा वा वा. मिळून आणि तू फोन का उचल ना? तिचा फोन आलता मला, म्हणली कुठं गेली. कदाचित रेंज नसेल दाजी मला. नाही रिंग वाजते पण उचलत नाही म्हटली. हो का? हो. सायलेंट वरती असेल मग बहुतेक. बर 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 चालतंय मग काय कर, जा लवकर घरी, तिची वाय वाट बघती या. ओके चालेल. हॅलो ना हा ही तुमची मिळून लग्नात बघितली होती, एवढी एवढीशीच होती राव, आता पोरगी लग्नाला आली. हा मोठी झाली आता. चाललंय का बघायचं काय लग्नाचं बिग्न? तर बघायचंय आता, लग्न करायचं की ते चांगलं एखादं स्थळ बघितलं का नाही करून टाकायचं. आयला मला काय म्हणायचं होतं, हा आमच्या बी मेहण्यात चाललंय बघायचं का काय जमलं तर मग. तुमचं मेहुणा? हो. काय राव चेअरमन बोलता तुम्ही, तुमच्या मेहुण्याला कशी दिली माझी मेहुणी? अहो त्याला काय झालं, घरचं रान आहे, नोकरी आहे चांगली. एवढी शेणाच्या पुढची येते का तुमचं मेहुणं? काय ना त्याच्या आईला म्हणजे आमची सासरवाडी शेण्याच्या पुढची आहे का? अहो तुम्हीच शेणाच्या पुढचं नाही तर सासरवाडीचं काय घेऊन बसलाय? आयला ना तुम्ही आता ही जास्त बोलायला लागला राव. नाही दुकानात बसाय दिलं की लगे घरात घुसायला लागला का आमच्या? अहो घरात घुसायचं काय आहे ना त्याच्यात? तुम्हाला काकत काळसन गावाला वळसा, मला सांगा तुम्ही मेहुणीसाठी जागा बघतायच, आमच्या मेहुण्याला दिली तर काय झालं? अशी बी आपली दुस्ती आहेच की, दुस्ती नात्या गोत्यात बदलली तर काय फरक पडते? चेअरमन नातं बराबरीवाल्या संघ जोडत्यात, असल्या गळक्या सडक्या संघ नाही. जरा आपलं टेटस बघा आणि मग सांगा मला. काय ना अहो व्हायचा विचार करा, तुम्हाला जेव्हा अडीनडीला उपयोगी पडतंय तेव्हा चेअरमन आठवते, आणि लग्नाच्या टायमाला आता तुम्हाला चेअरमन दिसाना होय. आडीनडीला म्हणजे काय केलं तुम्ही आडीनडीला? काय केलं? अहो अख्खं इलेक्शनला ना हाणून न्यायला अर्ध्यानं पैसे देतोय तुम्हाला का नाही म्हणतोय तुम्हाला? चेअरमन अर्ध्यानं पैसे दिलं म्हणजे काय फुकाट दिलं नाही, तुम्ही माघारी घेतल्यात. अहो माघारी घेतलं तरी येळेला देतो कोण? येळाला देतो कोण देतो तुम्हाला येळेला पैसे? अहो माझ्याशिवाय तुम्हाला तरी दुसरा कोण आहे येळाला देतं कोण? अहो मी आहे म्हणून तुम्हाला गावात विचारते ती, नाही तर तुम्हाला कुत्र विचारल का गावात? ही गैरसमज आता डोक्यातनं काढा. गावातली लोक बोलते ती, म्हणते ती सरपंच अमकं करा ना तमकं करा ना, वाईच काय झालं की माझ्यापाशी येते ती. चेअरमन नीट वागा. काय येते ती लोक काय नाही ती मला माहिती आहे चांगलं, तुम्ही नका सांगू तुमच्याकडे लोक यायला लागली. आव तुम्हाला खोटं वाटतंय ना, तुम्ही बघा. आणि हो का असं बी तुम्हाला लय वाटत असलं ना की तुम्ही सरपंच झाला म्हणजे लय झालं, सरपंच होणं लय अवघड नाही मला सुद्धा. चेअरमन सरपंच होणं म्हणजे खायचं काम नाही, तुमची कामं नाहीत बुरट्या सुरट्यांची, ध्यानात ठेवा. तुम्ही चेअरमन व्हा एखाद्या संस्थेचं वगैरे, गावाचा नका विचार करू आणि गावाचं डोक्यातनं खूळ काढा, नाही तर असंच मारचाल, उपाशी मारचाल. अहो ना असंच सगळी म्हणते ती, कोणी त्याच्या नादी लागू नये म्हणून, करायचं म्हणल्यावर आम्हाला बी लय अवघड नाही ती. मला माहिती आहे करणारी सगळी माहिती आहे ती, तुम्ही काय सांगू नका मला. आपलं बरं असू द्या, बघू आपण, काय लय लांब नाही, यंदाच्या पंचवार्षिकला बघू. हो, बघा. तुम्हाला लय असं वाटतंय ना सरपंच की म्हणजे लय मोठी आहे, बघू आपण, चला. अहो मी आहे बघा की. कुणाचं बी काम नाही. अरे संतांनी सांगितलंय पायीची वाहन पायीच बरी. मग मी काय डोक्यावर घेऊन फिरतोय का? नाही असं बघलं दाबतोय ना सारख्या. ते तुम्ही बाकीचं बोल नको. बघा लय वेळ झाला तुझा ऐकतोय, तू 10 रुपये देतो का ना मला सांग आता लवकर. नाही मी तुला काय बोललोच नाही, तुला द्यायला 10 पैसे नाहीत माझ्याकडे, 10 रुपये कुठनं देऊ? तू पैसे देणार नाही? अजिबात नाही देणार, शेवटचे तू देणार नाही? शेवटचं सुद्धा देणार नाही. घरी हाय पकायला जेवायला ये, मी घरी सांगतो. पकाच्या घरी ए, माझ्या घरी म्हणजे तुझ्या घरी म्हणजे लंका वहिनीकडे चाललो आता जरा मी. जाऊ दे की काय घाबरतोय? अरे जाऊ दे काय लका, बघ ह्याचं ओत बसतात कर. अरे किसन्या गपकीला का, अरे जाऊ दे काय तू म्हणतो गाण्याला का? अरे घरी जाते लंका कशी तरी माझ्या आता नांदायला लागली, तिच्यापाशी जाऊन माझ्या कुठाने सांगते, अरे माझा परपंच मुडीच आणला ह्यानी. अरे सांगू ती सांग. अरे हे सगळं 10 रुपये दिले ना, सावकाश जायचं. हा कुठं करायला लाज नाही वाटली आणि बायकोला कुठं सांगायला लागलो कशाची लाज वाटाय पाहिजे? अरे कुटाण्यात इतकं हातभर वाढवते ही, असतो कुठं एवढा हातभर वाढून सांगते ही, आणि लंकीत असले लगेच विश्वास ठेवते ह्याच्यावर. माझा विश्वास गावाचा आहे, तुझ्यावर नाही. काय झालं माहितीये का, एकदा ह्यो किसन्या आणि मी कॉलेजला गेलो, बरोबर आहे का नाही? कॉलेजला गेल्यावर काय झालं माहितीये का, ह्यो प्यालता दारू आणि दारू प्याल्यानंतर पुढनं 4 पुरी होत्या, 4 पुरींना धडक दिली ह्यांनी बेधडक. त्या पुरी होत्याला एक कडक, त्यांनी चपला मारलेल्या ह्याच्या गालात बेधडक.
तरी ह्याला अक्कल आहे ना. सडक आला नाही, नाही. तरी अक्कल आहे ना. त्या माणसाला लागतात काय बघून नवीन दुकान झालंय ते मला तुटल्या तर रिपेअर करून देणार आहे. ना तुटल्या ना टेस्ट केल्या, टेस्ट. केल्या. जा किती लायकीच्या पडताय ते चांगलं माहितीये नाही का. गाडवा तुला बघून घेतो मी. नाही नाही मला नको बघू. आमचं आधीच काय थोडं वाटलं नाही चाललं. अरे ह्याचं वाटलं बी माझ्यामुळेच व्हायचं रे. कशा मग काय मला व्हायला पैसे द्यावं लागते ह्याला का. तुला लाज वाटली पाहिजे ना. तुला आहे का रुपया. हा माझं तीच झालं या. माझ्याकडे नाही काय. हा तर येऊ कसा दिसतोय मी? तू आहे तू बेंद्राला बैल कसा नटावत्यात तसा नटलाय की. काय का बेंद्राला बैल नटावत्यात तसं ना. अरे मग काय केलंय. नाहीतर काय. हे बघ हे असला फुल्याचा शर्ट, काळी बॅगी पॅन्ट आणि चेहऱ्यावरती स्माइल. क्या बात है. लाजला गडी लाजून पारणीला जांभळा झाला. जांभळा झाला. लय लाजू नको खड्डा पडन तोंडावर. हायलो पण आमल्या का नटला एवढा. नटलाय म्हणजे गळाला मासा लागलाय म्हणून नटलो एवढा. गळ्याला मासा लागलाय. आणि तू केव्हापासून मासा धरायला जायला लागला. हा तुमची डोकी चावटे क्रॅक आहेत जरा. मेंदू पातळ झालेत तुमचं. आमचं तुझा बरा गट आहे रे बेसनावनी. अरे चॅटिंग करते पोरगी माझ्या संग एक. ए आता चॅटिंग केलं बरं. कुठली पोरगी. तुम्हाला माहिती का त्या दिवशी गॅरेजवर आलेली पोरगी. ती तुला बाय हाय करायची ती. हो ती म्हणली नाही गाणा म्हणला काय बाय करते हाय करते. मी म्हणलं नाही बाय केली. ती पोरगी होय. आणि मग काय आणि तुला काय मेसेज चॅटिंग करते होय. हे अरे कसली भारी पोरगी आहे ती. आणि ती तुझ्यावर चॅटिंग करते. कुठं तसंच बघा हे का म्हणजे थांबा. ए आणला का एका एकाचं. हा आत्ता एवढ्या उन्हाचं कॉफी पिची होय. कोल्ड कॉफी. कोण. बर ठीक आहे आलो. बर ए आमल्या कोण होत. मासा. आणि मासा कोल्ड कॉफी पितोय. अरे कुणाच्या पोटचा मासा कसला मासा. मग आता काय विषय आपला झाला होता. अरे त्याची गर्लफ्रेंड आता गर्लफ्रेंड झाली त्याची ती. हे पका गर्लफ्रेंड काय नाही पण चाललेत प्रयत्न. लागला मासा कळाला तर. अरे म्हणजे गर्लफ्रेंड नसेल र तशी आंबल्याची गर्लफ्रेंड म्हणजे थोडं. द्या झुटी तसल्ली आपल्या दिलला. द्या बरं बघ गाना मी काय म्हणतोय 100 रुपये दे की असलं तर. माझ्याकडे आता पैसेच नाही तर. 100 रुपये होय. उद्या 100 बाबा तुझं चांगलं होणार असलं 100 काही 200 घेऊन जा. 200 असू दे आता शेवट काय. युद्धात आणि प्रेमात सर्व काही माप असतं. जा आईश कर. बरं येऊ का मग मी. हो चालतं ये. हा आणि माझा बी निरोप सांग गाणं चांगलं पोरगे म्हणाव. हा जरा माझी बी स्तुती कर. तुला निरोप सांगतो आणि त्याचं जुळलेलं सगळं तोडतो. अरे तुझा निरोप काय. अरे त्याचं अजून जुळलं नाही. अरे 200 रुपये घेऊन आता ह्याच्या बरोबर कोल्ड कॉफी प्यायला चालली म्हणजे काय कोण कोल्ड कॉफी पेलं कोण कोणासंग चॅटिंग वर बोललं म्हणजे काय लपड होतं काय. लपड जरी नाही झालं तरी क्लोज तरी येऊ शकतात ना. क्लोज आहे मोकळे या. आता त्या पूर्वी काही चॉईस बीस काय आहे का नाही. म्हणजे अमोल चांगला आहे पण थोडं हे तिने बरोबर चॉईस केलंय. जा तू जा तुम्ही बरोबर आहे बरं का. बरोबर आहे ना. मला सांग बरं का मग आलो परत काय चॅटिंग बिटिंग झाली ती. काय गाणाला का. काय बोल नको बघ. माझं तर नशीबच खोट आहे. नाही तुझं नशीब खरंच खोट आहे. 1 लाखा माझ्याकडनं 10 रुपये घेऊन जाते. दारू पिऊन येते. एक तुझ्याकडनं 100-200 रुपये घेऊन जाते. कोल्ड कॉफी पुरी बरोबर बसून पिते. अरे तुझंच नशीब कुठं गेलं निघून. 30 वर्ष झाला असतील ना तू. 2 वर्ष कमी करून अजून लग्नाचा हिशेब नाही तुझा. करू काय मग. करू काय म्हणजे तुला ना असायला चॉईस करत बसायची टाइम आहे बघ. अरे हिपडी शिपडी हिंद्री मेंद्री कसली का असं ना करून टाकायची पटकीनं. कुणाच्या गावाचं ऐकाय घ्यायला नको ना काय नको. अबे पक्या इतक्या वर्ष थांबलोय 28 वर्ष वस्तूपर्यंत. अरे लेट पण शिंगरू आणणार थेट. अरे असं आहे गाण्याचं आलं का लक्षात. नाही तू नको सांगू मला. लेट थोड्या दिवसांनी लेट होणार. लेटणार तुम्ही नाही लेटत काळजी करू नको. अजून 2 वर्ष थांबल्यावर परत विषयच नाही लग्नाचा. तुला आताच करावं लागेल काहीतरी. बघतो की मी माझ्या पद्धतीने. तुम्ही जरा माझ्या संगती राहा. भंगार छाप मित्र सगळी. भंगार छाप आम्ही. अरे पट्टे म्हणजे ज्याचं जावं
सरपंच साहेब काय म्हणतो किसन? किती राव हे गहुना झालाय राव. आ मग आता काय करतो? तर म्हणत होतो मी मला द्या राव काढायला 2 इड आहेत 4 हाताने आम्ही काढून मशनीने केला असता. तुम्ही लावले मोठे लाईट म्हैस आपलं ते म्हैस काय म्हणत अरे म्हैस नाही ती मशीन. मशीन किती नुकसान झालंय राव. तू ऐक की, तू काम कर. तू नुसतं बसतो या काय उपयोग? मी तुझ्याकडे कामाला आहे का तू माझ्याकडे आला हेच मला कळेना अजून. राव एवढं गोळा केलं तरी किती राव तुम्ही असलं बोलता सरपंच साहेब. किती गोळा केलं ते घाम निघाला हे तर माझा सगळा. तो किती केलं मला माहित आहे की चांगलं. हा देतो मुठभर पैसा आणि मला सांगताय काम करा पटापट हात उचला जरा. किसनला का तू काम कर हा. खरं सांगतोय तुला. हा ती चपल्या काय जाळाय घेतले देवी कुठे ते पायात घाल ना. पायातच घालायचं ते. घाल मला एवढं फुटाला एवढं पैसा देता तुम्ही आणि काम करून घेताय 400 रुपयाचं माझ्याकडनं. अरे ती पण तुला मी फुटाने देतोय चकना म्हणून खातोय का. मी काय करतोय माहितीये का तुला? ती फुटाणा अख्ख्या शाळेत वाटतोय नेऊन प्रसाद म्हणून. मग आणि तू खातोय ते दारू बरं चकना म्हणून. ह्याला माझं काय चुकलं राव. मग हे तो दोष कोणाचा आहे? कुणाचा? संगत गुणाचा आहे. तुमच्या हे ज्ञानाच्या वरच आहे. तुम्हाला ज्ञान नाही सरपंच कसा झाला कोणाला माहिती. आता ज्ञान नाही काय मलाच म्हणतोय. दादा टाकून तिकडं. लगा मग काय कवर तुमच्या हमाला करावा आम्ही. काय म्हणताय चेअरमन? पर्सनल बोलायचंय तुमच्या बरं. पर्सनल? हो. असा काय विषय? विषय नाजूक आहे नाना. बोला की काय नाही किसना आपलाच माणूस आहे. आता मला सांगा नाना काल लय मला टेटसच्या गप्पा हाणल्या. पोपटावानी तुरु बोलला हा. की बाबा आमचं टेटस असेल तुमच्या मेहण्याची लायकी पार आमची सगळ्याची लायकी काढली. स्टेटस आज बी चांगलं आहे उद्या बी चांगलं असणार आणि काल बी चांगलं होतं. काय झालं? काय चांगलं असणार आहे? मग? ज्याच्या संघ गावातलं कुत्र बसत नाही असल्या पोरा संघ बसून तुमची मेहनी कॉफी पिती. आता र कुठल्या पोरा संग? तो आपला आमल्या गावातला माहित नाही तुम्हाला? आपला आमल्या? हो आपला आमल्या. चेअरमन, तुमच्या डोळ्यात फरक बिरक आहे का नाही? असल अहो नाना, दुसरी पोरगी असल आमची मेहुणी नसल. अहो तुम्ही नाना, राहायला मी सांगाय. स्वतःच्या डोळ्यानं बघितलं. मी का पितो का? अहो मग बहुतेक त्या आपला आंब्याला बिचाऱ्याला तिने बिचारा गरीब दिसतो म्हणून चहा पाडला असेल दीदीनं. तशी आमची मेहुणी ना लय मायाळू या चेअरमन. आणि तुमचं काहीतरी दोष झाला असेल दुसरी दिसली असेल आमचीच मेहुणी वाटली असेल तुम्हाला. नाना काही सांगू नका तुम्ही. मी तुमची मेहुणी ना आमल्या दोघाला बघितलं आणि गरीब आहे म्हणून चहा पाजतात का काय करत होती ती मी बघितलंय. तुम्ही तसलं मला सांगू नका. बर चेअरमन मी म्हणतो तिने बसली असली चहा प्यायला. आमल्या बी कुणाचा आहे? आपलाच आहे ना. अहो आमल्या आपला असला आणि काय असला तरी तुम्ही ती झाकरण टाकूच नका. मी काय सांगतोय ती कालचा निर्णय माझा योग्य झाला. तुमची फुकट दिली तरी आम्हाला नको आता. आम्ही काय चेअरमन द्यायला बसलोय तुम्हाला? कशी देणार नाही तुम्हाला मेहुणी? अहो अशी नव्हे नकोच आम्हाला ती. कोण द्यायला बसलंय? तुम्ही कशाला सांगताय? तुम्हीच वाज ध्यान ठेवा आणि टेटसच्या गप्पा मारू नका लय. टेटच्या गप्पा नाही लय. तुम्हाला जर ही वाटत होते ना इकडे पार रानात सांगाय आलाय. जशी दृष्टी ना तशी सृष्टी या. तुमचं किती नजर चांगली या आणि किती माणसाकडे संशयी नजरेनं बघताना मला चांगलं माहितीये. आपलं तुम्ही तुमच्या मार्गाने लागा आमचं आम्हाला करू द्या का. नाही आम्ही निघतो मार्गाने. तुम्ही वाज ध्यान ठेवा. पुन्हा माणसाल सांगितलं नाही आम्हाला म्हणून. ठेवतो आमचं आम्ही बघ. या असल्या नालायक माणसाच्या नादी लागायचं ना. एवढा वेळा तुमच्या विरोधात 4-5 वेळा उभा राहिला. पडलं का नाही? जसा काय म्हणा आपलं घ्या. ह्याची बी घडी मोडून टाकली तो. पुढे जरा बरं का ए पका चांगली गोष्ट माझ्या ऐकायची म्हणलं की तोंड वाकडच सराना का द्यायचं. बरं का गाना आज इतका खुश आहे ना विचारूच नको. का KGF 4चं काम मिळालंय आपल्याला. KGF 4चं कपडे शिवायचं. तर मग दिलवाले KGF 3 कुठं सोडला? तसली छटछूट कामं घेत नाही रे. दर परवडला नाही आपल्याला. हो बरोबर. ती छटछूट कामं घेत नाहीत. हे असे चिचा झाडायचं हे जर रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाले हे काय ही चिच झाडाची त्यांनीच घेतली गावातली. अहो दिलवाले चिचा झाडायचं काम घेतलंय ती नीट करा. बघा सगळीकडे चिचा पडल्यात. अरे काय ना काय काम धंदा करतो हा दिलवाले टेलर. तुमच्यावानी बोंबलत हिंडत नाही. चिचा पाडायचा का होय ना साईड बिझनेस. टेलरिंग करत साईड बिझनेस. यु नो पोट बिघडलं प्यायचा.
ते बाद झाले तुमच्या त्या झाक्या. सगळ्या गावात झाक्या हाणं सुटता तुम्ही. मी काय सांगतो ते ऐका. काय तुमच्या काय कानावर आले का नाही? काय तुम्हाला काय माहित नाही वे? सगळ्या दुनियाच्या खबरी तुम्हाला माहित असतात आणि ही खबर माहित नाही वे गावातली. कसली खबर बाबा? कसली पण त्या बाजीनाची मिवणी आणि आमल्याचं काय चाललंय माहिती का तुम्हाला? आयला गाणा पका त्याला उडत उडत आलंय बरं का कानाव माझ्या. उडत उडत नाही दिलवाले अख्ख्या गावात पसरले. अहो बच्चा बच्चा जानता है अमोल आणि बाजीनानाच्या मिवणीची कहाणी. कसली कहाणी? काय बोलताय का? उचलली जीभ लावली टाळ्याला, देवाने आपली जीभ दिली म्हणून कसं बी शब्द फेकायचं का रे? घ्या. गुन्ह्या गोविंदानं गावला का चाललं राहतंय आपलं चांगलं गाव. हो ती दोघं बी गुन्ह्या गोविंदानीच राहतात. हा ती दोघं बी कसला माणूस आहे दुईतोंडी बोलतोय. आता म्हटलं कानावर आले माझ्या. हा. आता म्हणतोय गुन्ह्या गोविंदांनी सांगा बरं काय झालं? आलंय बरं का प्रीत माझ्या काना उडत उडत. पण करतो काय आपलंच जाताना आपलंच वोट. काय उडत बिडत काय नाही. तुम्हाला काय झालंय माहिती का? कुणी जरी रस्त्याने दिसलं ना तरी तुमची संशय खायची वृत्ती नाही का जाणारच नाही. अरे मधी मधी रस्त्याने एक बहीण भाऊ रस्त्याने चाललं होतं तर तू काय म्हणला? आय 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 लपड दिसतंय लपड. अरे इतका तू नीच वृत्तीचा पाक्या. पण ह्या बारचीली तसं नाही. तेव्हा ती दोघं पळून जाऊन लगीन करतेली तवा तुला कळन. अरे म्हणजे कशाची पळून जाऊन लग्न करत्याल? अरे तिला काय चांगली आमच्यासारखी पोरं मेल्यात होय त्या ह्याला पसंत करण्यास? तसं नसतं का ना. दिल आया गधे पे तो परा क्या चीज है. अमोलवर तिचं प्रेम झालं असेल तर तिला दुसरी सगळी अशी गाढवं दिसणार. विषय काय झालाय माहिती का? हे पोरीने गणाला नंबर दिला नाही त्यामुळे हे भाऊ ऐकले. नाही नाही आमचं काय नाही नंबर. अहो आम्हाला तवा का कळलं मला ती बाजीनानाची मिवणी म्हणून. तवा तर मला माहित बी नव्हती बाजीनाची मिवणी. आता मी जवळ बी गेलो नसतो. हा बरं मी काय म्हणतोय कॉफी शॉप मध्ये कॉफी प्यायला बसली ह्याचा अर्थ काय होतो त्याला मला सांग. अरे काय बाबा अर्थ काय होणार आहे तवा? काय होतलं गावातलं असेल ओळख झाली. आता त्यांनी काय केलं की गाडीचं काम केलं आंबल्यानी आणि पैसे काय घेतलं नव्हतं त्यामुळे तिला वाटलं असेल. मग तिने कॉफी प्यायलाच न्यायचं तर तुला मला बी न्यायचं. मी पण होतो तिथं. गाडीचं काम तो आम्ही केलं का? अरे मोहर तर मीच गेलतो. अरे मोहर जाऊन काय करायचंय? अरे मला काय म्हणायचंय मी सुद्धा 4 व्हीलरची कामं करतो. कुठल्या माणसाने मला एवढा चहा बी पाजला नाही रे. काम करतो आणि लांब लचक बिल काढतो तवा त्या पोरीने आंबल्याने रुपया त्या पोरीचा घेतला नाही. अरे ही चपटी असती. तू चहा म्हणतोय चहा असा कर जरा हात तरी नीट करत जा की. हा का आंबल्याला मी आजपासून नाही लहानपणापासून आंबल्याला ओळखतो. अरे बाई येता समोर आंबल्या करल तिचा आदर. हा तो चांगला तिचा आदर सत्कार करील आणि एका दिवशी तिला त्याच्या घरची लक्ष्मी बनवून घेऊन येईल. तेव्हा तुम्ही बस हरी इटल करत. काय बोलायला का असं बघताय? कर का ना का असं बघतोय? अरे आमल्या काय भानगडी? काय भानगडी? कशाची? चुकला का तू? आज तू गाडी बसून आलाय? अरे गाणाला का माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं होतं. कधी तुझ्या गाडीत पेट्रोल असत? मग पेट्रोल संपलं तर चालत यायचं ना. अरे चालतच येत होतो पण त्या तिकडं आल्या. त्या तिकुंड आल्या नाही नाही आवाज सुरू झालं. हा बरोबर आहे की वहिनी बरोबर आवाज बोलत जा. तुझी वहिनी पण ती. अरे ऐकून तरी घ्याल का नाही? बरोबर काय झालं पुढं? मग त्या तिकडं येत होत्या गाडीवर तर माझ्या गाडीतलं संपलं पेट्रोल. मग मी इकडं चालत येत होतो उन्हात आणायचं. मग त्या म्हणल्या तुम्ही कशाला उन्हात आणायचं चालत चाललाय मी सोडती तुम्हाला. ओय होय 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 प्यार के दो फूल खिले है इधर भी उधर भी मजाच मजा. पक्या कशाची रे माझ्या? कोण कोणाच्या गाडी बसून आलं म्हणजे मजा झाली का? अरे ते पाका म्हणतो ते बरोबर आहे. बरोबर आहे. हा का मला त्या म्हणल्या चला चला सोडती तुम्हाला. मी नको नको म्हणतो तर माझ्या हाताला धरून बसावलं गाडीवरून. काय? हा मग गाडी तुझा हात तिने धरला असं म्हणलं बसा. अयो तसं झालं का ना? अरे येऊ नको तर कुठल्या गाडी बसू असं झालं असेल. ए गपे तुला नाही काय माहिती. कालपासून बघतोय आम्ही ह्याची गंमत. आणि गाणं तुला म्हणलं होतं का नाही काल म्हणत होता माझ्या बरोबर ती चॅटिंग करते आणि कोल्ड कॉफी प्यायला जाणार होता. अरे तूच 200 रुपये दिले ह्याला. मला काय माहिती माझंच पैसे घेऊन माझ्या अंगलूट येईल म्हणून. पण आंबल्या मी म्हणतो सहजासहजी तू असा दिवसात चांगल्या माणसाला दिसा ना त्या पुरीला कसं काय तू दिसला? अरे त्याला भावना चांगली लागते नजर चांगली लागते. नजर कना काय माहित आहे का कावळ्यानं किती बी शॅम्पू साबण लावून आंघोळ करू दे
पण त्याचा बगळा कधी होत नसतो. पण कावळ्या बिजूड जीव बसतोच की. अहो ह्यो कावळा म्हणजे कसा झालाय माहितीये कसा? का? हा. 10व्यातला कावळा झाला या. होय. हा पण 10व्यात गणा- नाही का लोक वाट बघत बसतात. हा हा तसा एक दिवसाचा व्हीआयपी कावळा झाला ह्यो. ए गणा. आज ह्याची तू असंच नुसतं लोकांना नाव ठेवत बस, पण जी झाली घडलेली हकीकत आहे ती स्वीकार ना. आता कसं अरे बोलला? आपल्या देखतला का कसला असा टवट आणि येताना बी जाताना ती पोरगी कशी करते त्याला बाय. कसं अरे ह्याच्यावर तुम्ही बाय. समजून घ्या. बरं, तुमच्या मनाला खोटी फुंकर कवर घालता तुम्ही. बरं मला सांगा, तुम्ही म्हणताय 10व्याला कावळा वाट बघत बसता, आता कशी वाट बघत बसला होता तू? आम्हाला माहित होतं ना की आता इथं येईन कावळा आणि आमच्या कानात काव काव करेल म्हणून तुझी वाट बघत बसलो होतो. कसं असतं माहितीये का, ज्याचं कुठं काही होत नाही ना ते असंच माग फुकारी फुकत बस रान होनी को होनी कर दे, होनी को हान होनी, आणि सगळंच काय करून हा काय करणार आहे तू, काय करणार आहे का ना तू, काहीच करू शकत नाही तू. एक काम कर, अजून 500 रुपये ह्याला दी, त्यांना उद्याच्याला जायचं जेवण बिवण करायला मस्त. अरे का गाव झटला पण गणा जर बाबा अजून नाही हटला. आता बघतच आम्ही काय करतो ती. आणि जोपर्यंत दिलवाल्याची साथ आहे ना गणाला, कोण मायसाला आडवायची. टेप घेऊन नुसतं मापच घेत बसा. माणसाला दब जरा. कुठे गेलता, काय काय झालं सांग की व्हायचं. काय करायचं तुला? काय करायचं म्हणजे चांगले विचार सांग की का. चाललंय चाललंय नियोजन चाललंय. सांग की का. नियोजन म्हणजे लग्न बिग्न करायची विचार आहे काय? सांगतो ते नंतर काय विषय आहे ती. तुम्ही आपलं उशाला घेऊन पळा इथं गारव्याला. अहो गणेश, तुम्ही चालत का चाललात? अहो काय नाही, ती जरा माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं ना, म्हणून निघालो होतो चालत. बरं चला बसा, मी सोडते तुम्हाला. नको नको, आम्ही जातो चालत. काही तर जवळ तर जायचंय मला. अहो चला ना, मी चालले तर सोडते तुम्हाला. बसा चला. नको. अहो चला हो, बसा बसा बसा. अहो नको, अहो, बसा ना, चला. मला कसं अहो बसा, त्यात काय तेव्हा, चला. होय का? मी चालले जाताना सोडते तुम्हाला, चला. होय का? हो चला बसा. नीट सांभाळून बस, माझ्या खांद्यावरती हात ठेवा. खांद्या नको नको. अहो ठेवा हो. अहो नको तर. अहो ठेवा, नाही काही प्रॉब्लेम. स्पीड ब्रेकर वगैरे जास्त आहेत ना रस्त्याला, होय का? त्याच्यामुळे. हो, ही गाडी पण ना असं अचानक काय होतं तिला काही माहित नाही. आता हिचं पेट्रोल संपलं का? चला बसलात ना नीट? हो. मला एक तुम्हाला बोलायचं होतं. बोला ना. तुम्ही लय मला आवडता. अच्छा, मला पण. आय लव्ह यू. अहो अहो उठा ना. अहो उठा ना. अहो काय झालं? अहो उठा ना. अहो उठा ना. ए गणा, गणा, गाना ए गाना, अरे उठ की लागा. अरे गॅरेजला जायची की आपल्याला गाना. अरे उठ की. असा कसा आला एकदम? काय सपना बिपना होता काय तू? स्वप्नात कशाला उठवलं मला? जातो तुझं पुढे, मी आलो मागणं. अरे तिथं गॅरेजला चल. जातो मी येतो. ये लवकर. हो, त्या गॅरेजचं कसं पाळ झालंय बघ ती. हायला, ह्यांनी जर स्वप्नात नसतं उठावलं ना तर किती भारी पोरगी होती. डायरेक्ट आयलो तू श्रुती मैं गाना, अब दुनिया से क्या लेना. आता जातो. स्वप्नात ही अवस्था माझ्या अस्तित्वात काय असेल? अरे कल करे सो आज कर, आज करे सो अभी. आता सुरुवात कर तू. प्यार किया तो डरना क्या. होय रे पाक्या, मी काय म्हणतो यार,
होय अरे तुझं लक्ष आहे का नाही ला का मला तर लय टेन्शन आलंय बघ एवढा जीवा भावाचा तो दोस्त माझ्या पण काय उपयोगाचा नाही आता बाकीची पोरं कुठं चालली आणि मी काय करतो या हे पक्या अरे मी काय म्हणतोय ना का बरं जाऊ का मी हा जा तुम्ही आपला अय गणा अरे जा पण आलता कशाला नेमका आलतो की तू ही खकारतोय खोकारतोय ती बघायला याला गमत करतोय सकाळ सकाळ चा पिऊन जा की तूच पी तुझा केला झाड तुझा बी तुझ्या चहाचा बी अय कर अरे लाज वाटाय पाहिजे 8 तास झाले ती येऊन बसलोया तर आल्यापासून थू 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 ए आला का मित्रा नाराज होऊ नको सकाळ सकाळ धात नको कसायला अरे कुणाच्या पुढचा कसा होता तू होय रे अरे पण असं झालं काय जातो माझा मी ए जातो नाराज होऊ नको अरे असं झालं काय सकाळ सकाळ तो आलाय माझ्या दारात दात सुद्धा घासू दे नाही थू करून नावं ठेवतोय मग काय करू अरे माझ्या सगळ्या आयुष्याची चित्रकथा झाली का पक्या चित्रकथा झाली हो काय झालं आता तुला कसं सांगू अरे ते आपल्या बाजनाची मिळून हा तिचं काय अरे मला का गाडी बसवून घेऊन गेली वा माझ्या हातात हात दिला मला नदीला घेऊन गेली माझ्या गाव पाणी शिपाडलं आणि तेवढ्यावर थांबली नाही मला डायरेक्ट आय लव्ह यूच म्हणाली काय म्हणले आय लव्ह यू आला का गाना तुझी तर लाका एकदम विकेटच गेली विकेट म्हणजे अरे डायरेक्ट गारगंधच झालो क्लीन बोल्ड तिथंच पडलो अरे पण मी नसताना हे झालं कवा स्वप्नात मूर्ख कुठला स्वप्नात करतोय काहीतरी आणि तू बेहान आता कशात सांगू तुला अस्तित्वात आमचं कुठलं नशीब एवढं रस्त्यावली मग सुद्धा माझ्याकडे बघून हांबरा ना हा मग साबरत असते का कुठं गाना अजिबात टेन्शन घेऊ नको हे पके असताना तुझी सगळी नया पार लावणार कशी लावणार मी सांगतो तुला काय करायचं ते काय करायचं अरे आमल्याला तिने काय केलं आमल्या रस्त्याने चालला होता रस्त्याने चालल्यामुळे आमल्याला तिने लिफ्ट दिली आमल्याला तिच्या गाडी बसवलं गाडी बसवलं दोघ जण कोल्ड कॉफी प्यायला गेली कोल्ड कॉफी प्यायला आईश केली एकच कप एकामेकाकडे शेअर केला एकमेकांकडे शेअर केला हे सगळं तुला होणार मला होणार तुझ्या प्रेमात पडणार माझ्या प्रेमात पडणार आणि तुला ती आय लव्ह यू म्हणणार मला तुला गारगार वाटते पक्या मला ती कवा आय लव्ह यू म्हणणार अयो ती माझ्याकडे बघणार मी तिच्याकडे बघणार तिचं डोळं माझ्याकडे माझं डोळं तिच्याकडे आणि नजरेचं मिलन होणार चल ह्या सगळ्यासाठी मला तुझी गरज आहे चल आता चल माझी लंकी ऐकल की जरा सावकाश घे की माझं परत विकेट पाडतो का सॉरी मी सांगतो मार्गदर्शन करतो तसंच करायचं तू माझा सारथी तू माझा भगवान श्रीकृष्ण आणि मी तुझा अर्जुन चल अर्जुना आता आपण मोहीम फत्ते करू आता लगेच जायचं मस्तपैकी मी कपडे घालतो नाश्ता करू आणि लगेच जाऊ थोडं दुपारी की तिला दुपारी आईस्क्रीम खायची सवय जेवण झालं की ती शहरातली पोरगी गोड गोड आईस्क्रीम खायला त्याशी अरे ते आईस्क्रीम अशी खात असेल तू कुत्र्यागत असं का ऍक्टिंग करून दाखवली रे मग त्यावेळेस आपण जायचं रस्त्यावरून तुम्ही सांगेल तसं चालायचं मग ती तुला लिफ्ट देणार तू माग बसणार आणि परत झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 चल चिंगाट आता श्रुती जायचं म्हणते आईकडे आता कशाला लगेच जाते म्हणा राहून दे की 7-8 दिवस आली तर अहो तिला थळ येतात ना आई म्हणते लावून दे तिला येऊन द्या म्हणावं 8 दिवस राहू दे तसं असतं का अजून तिला कपडे ही घ्यायचे दिया आई म्हणली जावायला सांग जावायला एखादं थळ असलं चांगलं गावाकडे बघायला कशाच आपल्या गावात आहे का स्थळ चांगलं सगळी बुरटी पोरं नुसते कुठं देते याला शिकलेली हवं श्रुती चांगलं एखादं थळ बघितलं पाहिजे आपण तिच्यासाठी तिला चांगलं सर्व्हिसवालं स्थळ पाहिजे किंवा चांगलं बिझनेसवालं तरी पाहिजे आपल्या गावात नाही ते अगं प्रिया कोण आहे चांगलं मला सांग बरं कोणाचा बिझनेस आहे चांगला आहे का तरी काय करते फपुट्यात पडायचं कोण आलं दिलवारे हा या दिलवाले या घरी ये ना केलं आज हा तू जरा का काय काम आहे काय काम म्हणजे बोला की वहिनी भाजी नाना लहान तुंडी मोठा घास घेतो बरं का काय आपली पुरी फूड आहे अजून म्हणजे तिला काही एवढं कळत नाही
कोणाची पोरगी? अहो भाऊजी काय झाले स्पष्ट स्पष्ट तरी बोला की. सांगतो सगळं. हा बघ, पोरगी जात म्हणजे काचचं भांड. तडा जाऊन ह्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे का नको? चुकतं का माझं? काय सांग. हो का बाजी नाना, तुमच्याबद्दल माझा काहीतरी आत्मीयता आहे म्हणून तुम्हाला बोलतो एवढं बरं का. बर आपल्या गावातला आमल्या हा राग मान नका, लागला की माग बिहुनीच्या. काय दिलं वाले, जसं तोंडाला येईल तसं बोलत जाऊ नका राव. वाईट जरा कसं करा माहित आहे का, माणसाचं वाईट हे बघून बोलत जा. काय बोलावं काय नाही काहीच कळत नाही. हो का, मला बी जर माझ्या ह्या ठिकाणी माझी मिहुनी असती ना, हे ऐकायला मला सुद्धा सहन झालं नसतं. साहजिक आहे तुम्हाला राग येणं, पण बाजी नाना लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही बी घरात. हा पण नेमकं झालं काय दिलवाले? अहो काय तवा आमल्या आलता सकाळी. हा सकाळी माझ्याकडे आल्याच मला डाऊट आला. शाहरुख खान सारखा ड्रेस शिवा म्हणला मला. आता म्हणलं हा शाहरुख खान सारखा ड्रेस. अरे का म्हणलं आपला स्टेटस का आहे, आपलं काय पर्सनॅलिटी का आहे. तुला म्हणलं मोगॅम्बोचा ड्रेस चांगला दिसल. हा तेव्हा तू ओळखलं. बरं ती जाऊ द्या, डोळ्यानं बघितलं राव मा काल. कुठं? मी हुनेला त्या आमल्याला गाडीवर. अहो भाऊजी पण ती गॅरेजवर बिरेजवर गेली असेल गाडी बिडी बंद पडल्यावर. हा तीच म्हणलं, पोरगी आपली हुड आहे, तिचं मन चांगलं असेल की. पण आमल्या काय लायकीचा माहित आहे की तुम्हाला? हा आमल्या कुठं, तुम्ही कुठं? अहो दिलवाले, आता ह्याची शहानिशाच करतो. जर खरं निघलं ना तर त्या आमल्याला तुडावतोच, आणि जर खोटं निघलं ना दिलवाले तर थोबाड ना थोबाड सुजविल तुमचं मी. ही देणार ठेवा. अहो काय काय चेंदा मेंदा करा माझा, मी असायला गोड तिला भेट नाही. त्याच्यामुळे म्हणत होतो पाहुण्याची पोरगी आपल्या दारात नको. माझी बहीण तशी आहे का सांगा बरं तुम्ही? हेच नाही, चेअरमन सुद्धा ते दिवशी रानात आलता मला सांगायला, कुठं कॉफी का काय पित होती. अहो माझी बहीण शहरात राहिलेली, तिथंच लहानाची मोठी झालेली या. बरी शहरात राहिली आणि हिथं आली गावात माझी आबरू घालो, आणि तुझी बी तुला तर काय र इथं तंतन करू नका बायकोला. त्या आमल्याला सोलून काढा चांगला. चुलतून आहे त्याला काय ते बघतोस त्या जागी. अहो ऐका माझं. काय ऐका, तू तर का बस. तुला जर हे युद्ध जिंकायचंय ना तर अजून चाललं पाहिजेत. नको पक्या आला का, पर उन्हाचा रग झाला, माझ्याच्याने चालणं होणार नाही. अरे किती वेळ झाला आता, केव्हा आता यायची ती येईन, पोरगी? आता येईन. अरे सब्र कर, सब्र का फल मीठा होता है. ए बसू नकोय. अरे तुझ आता काय कर. अरे काय झालं? काय नको, माझी कॅपॅसिटी संपली आता चालायची, मी नाही चालू शकत. कॅपॅसिटी संपली? अरे पक्या, अरे वाच तरी माझ्यावर थोडा 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 दम काढ. थोडा अरे कशा दम काढ, थोडा दम काढ. ती पोरगी इथं. हे बघ माझी अवस्था काय झालं. हे बघ, अरे माझ्या परत दोनातलं पाणी. असू असू असू, थांब थांब, चेहरा फ्रेश कर. मूड फ्रेश, मूड फ्रेश, मूड फ्रेश. पोरगी आली. ए आली आली आली, गाडी आली. थांब. मूड मूड फ्रेश, मूड फ्रेश, मूड फ्रेश, मूड फ्रेश. चल 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 चल, मी आता अहो मूर्खात का, ही कोणती पद्धत आहे रस्त्यावर चालण्याची? काही नियम वगैरे असतात की नाही? माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलंय. अहो पेट्रोल संपलं त्याला मी काय करू? रस्त्याच्या एका बाजूला चाला ना. सॉरी बरं का, मला ह्या उन्हानं काय कळलं, अक्षरशः किरमिरीची वेळ झाली रे. अहो उन्हाचा आणि रस्त्यावर चालण्याचा काय संबंध आला? मला जरा गाडीला हात करतो म्हणलं, कोणी लिफ्ट वगैरे देते का बघा. रस्त्यानं मधून चालताय तुम्ही एका बाजूला चालू शकताय ना. होय का? काही झालं असतं म्हणजे? झालं असतं का? अजून तर काय झालं ना. काय एक एक माणसं. पक्या होय रामल्या, त्या बाजीनानाच्या मिहुनीचं तुझं काय चाललंय? काय चालायचं? ए खरं सांगा आमल्या, खरं सांगा आता काय झालं? खरं सांग. हा. खरं हे बघ, तू असं हसतो का नाही, त्याच्यामुळे आमचं टेन्शन वाढतं बघ. तर काय गाणं खरं सांगू. सांग केला का खरं? अरे कशाचं गाणं? काय नाही अरे गाणं, काय चाललं नाही काय नाही. काय नाही. हा अरे ती पोरगी शहरात लिहिला का, ती मन मोकळेपणाने बोलती, त्याला शहरात लगत तिथं खेड्यात वागायचं होय. म्हणजे तुझं तिचा काहीच नाही समज. काय तेळ मात्र काय संबंध नाही. काय बोलतोय? मी तुमची आपली फिरकी घेतली तुमची नुसती. अरे तू तर म्हणला मी चॅटिंग वर बोलतोय. अरे कशाची चॅटिंग आणि काय तवा? मग असली फिरकी घेतात का? जीव गेला असता आमच्या गाण्याचा. अरे लका, तुझ्या ह्या फिरकीमुळे मी त्या पुरीला रस्त्याने चालला लागलो, माझा ते नाही तसला अपमान आता केला. मला सांग पका, मला सांग
ते दिवस तुम्ही झाडाखाली बसला होता, मला लिफ्ट दिली त्यांनी, मी तुम्हाला खरं खरं सांगितलं, तुमच्या डोक्यात बसलं नाही. आणि नंतर मग मी काय म्हणलं ह्याला बी चढवा झाडाव. अरे का तू चांगलं झाडावर चढवलं की आम्हाला, अरे आपटलो की वरनं खाली. हा म्हणजे पक्या ते म्हणतात का नाही, एकमेकात आपल्याच बघून एकमेकात गैरसमज निर्माण झाला. आता हे का, तुम्ही गैरसमज केला त्याला मी काय करणार. अरे ती पोरगी लय चांगली आहे विनाकारण आपण खेड्यातली पोरं. तुला विला का लय अशी चांगली पोरगी दिसली की तिच्या मागे 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 जायचं आणि गैरसमज करून घ्यायचं. आज जरा शांत राहत जा. म्हणजे ही सगळा गैरसमजच होता. मग काय मग काय नाना काय करता येत अरे नाना, अरे काय झालं. चौकात राहायचं असलं तर अवकातीत राहायचं. अहो पण काय झालंय नाना. काय झालं काय करतो नाना तुम्हाला शोभत नाही बरं का, तुम्ही गावातलं प्रतिष्ठित नागरिक आहे. डायरेक्ट असं हात उचलतात का तुम्ही? मारू नका तो कसा वागला कसं वागला तो, काय झालं. मी डोळा ठेवतोय माझ्या अतुर कोण म्हणलं तुम्हाला. कोण म्हणलं हे दिलवाले म्हणलाय, चेअरमन म्हणलाय. आणि अख्ख्या गावात चर्चा आहे तुम्ही वेगळं. तुम्ही मारू नका फक्त त्याला, मारू नका अजिबात तुम्ही. नाना तुम्ही जा घरी. ऐका काय करू, तुम्ही संध्याकाळी ह्याला बी घेऊन येतो आणि तुमच्या मिळणीला बी घेऊन बसू, विचारू आपण खरं काय खोटं काय ते. विनाकारण कुणाचा बी ऐकून तुम्ही हात उचलताय म्हणजे तुम्हाला पटलं पाहिजे. राव गावचं सरपंच आहे म्हणून तरी बरं आहे तुम्ही. पाहिजे गणाला का तुझ्या घरात अशी घटना घडल्या असू द्या का नाना कानात ते एवढं चुकी झाली असं तुम्ही तुमच्या मिळणीला आधी विचारा, आपण संध्याकाळी घेऊन ह्याला बसू आणि काय खरं काय ते विचारू. तुम्ही आपलं घरी जा. खोटं बिटं निघलं तर असं मारलेलं माझी चप्पल घेऊन द्या. घेऊन जायचं का मला तुमची तिकडे? मारू नका नाना. ऐका आपण बघू, या गाणं घेऊन तू ह्या आमल्याला. चला तुम्ही. गप आमल्या गप गप. आमल्या हे आमल्या गप रडू नको गप. अरे का पण नानाने विचार करायला पाहिजे होतं थोडं. अरे कसं आहे माहितीये का, ह्या गावाची रीतच अशी आहे, दचम्म कधी होतं ना हे बी कळत नाही. नाही गेला ही टिंगल टावळी करायला, पण ही बाहेर अरे पडली ना बातमी. पण गाणं चूक ह्याचीच आहे, ह्याने आधी सांगायला पाहिजे होतं काय आपल्याला. ह्याची चूक आहे? माझी चुकायची त्यांनी कधी तुला सांगितलं मला होतं? सांगायला. अरे मित्रा तुम्ही कोणाची चेष्टा करतो, बाकीच्यांना काय पेटवायचे कारण आहे. झाली ना चल, चेष्टाची चल, मस्करी. आता बस. आता काय माहितीये का, दूधचं दूध आणि पाण्याचं पाणी करू. करू चल, तू रडू नको, गप बस आमल्या. श्रुती तू आम्हाला ओळखते का? हो दाजी. तुम्ही कॉफी प्या गेलता का कॉफी? अहो त्या दिवशी काय झालं, मी गावात गाव पाहण्यासाठी गेले होते. रस्त्यात माझी गाडी बंद पडली, समोर गॅरेज दिसलं म्हणून मी गॅरेजमध्ये गेले. गाडी त्यांनी रिपेअर केली पण त्याचे पैसे नव्हते घेतले, म्हणून माणुसकीच्या नात्याने मी त्यांना कॉफी पाजली. गाडीवर संघा हेलला का कुठं तुम्ही मागं बसून? ही त्यांनी सांगितलं गाडीचं पेट्रोल संपलंय म्हणून मी चालत घराकडे निघालोय असं. म्हणून मी त्यांना म्हटलं मी चाललेच आहे तुम्हाला सोडते म्हणून. आणि ते नको सुद्धा म्हणाले होते की नाही नका तुम्ही जा म्हणून, तरी पण त्यांना जबरदस्ती केली की चला चाललेच मी तिकडे तर सोडते म्हणून. म्हणजे मग तुमच्या दोघांचं काय फेर बिफेर काय? अहो काही काय बोलताय, कोणता मूर्ख बोलला तुम्हाला असं? ही काय हो मूर्ख बोलला, नालायक माणूस एक नंबरचा. आणि आम्हाला चेअरमन पण म्हणला होता. चेअरमन पण म्हणलं होतं. चेअरमन अहो मी समोर माझ्या डोळ्याने बघितलं, दोघं जण कॉफी पित होती. तीच मी माझ्या नानाला सांगितलं कॉफी प्यायला बसले होते हॉटेलमध्ये. मग पोरगी म्हणते बसली. मी तेच सांगितलं, मी वेगळं काय सांगितलं? म्हणजे त्यांनी आपला माणूस म्हणून आणलं तर तुम्ही आपलं विनाकारणच म्हणायला लागला गाडी फिरावलं नामकं. आणि ह्यात आहे ना आमल्या सगळ्यात मोठी तुझी लय मोठी चूक आहे. काय झालं तू जर असं चुकीचं नसतं आमच्यात सांगितलं तर ती बाजीराना पण तिसरं चुकीचं पोचलं नसतं ना. आपल्याकडनं नाही चुकीचं गेलं बाजीनानाला, काय बाजीनाला चुकीचं दुसरीकडनं गेलंय. आणि बाजीनानाला बी कळायला पाहिजे होतं. बाजीनाना तुम्ही त्याला डायरेक्ट हाणलं मगाशी. हाणलं म्हणजे कोणाला बी राग येईल. तुम्ही अमोलला कानाखाली मारली आणि तीच कानाखाली अमोलने तुम्हाला मारली असती तर तुमची काय इज्जत राहिली ती सांगा बरं. म्हणून सांगतो की आधी शहानिशा करा. डायरेक्ट उठलं की सुटलं, डायरेक्ट हात नसतो उचलायचा. नाही का ना, थोडं माझं बी चुकलंच बरं का. काय मी बी तुमची गंमत करायला गेलो, पण तीच गंमत माझ्या जरा अंगलट आली. पण तुम्ही बी असं फुस लावून विचारायला नव्हतं पाहिजे. बरोबर आहे बरं का. काय झालं मी बी न विचार, पण मला कसा राग अनावर झाला का ना. काय होतं माहित आहे का, ही मिहुनी माझी कशी इज्जत आहे हो. आपल्या इथं आली म्हणल्यावर मला लय वाईट वाटलं, म्हणून मी रागाच्या भरात गेलो. ही आणि ती चेअरमन सुद्धा राहण्यात आलतं केसनाला त्यावेळेस. गाव चेअरमन अहो आम्ही कॉफी शॉप मध्ये कॉफी प्यायला बसलेली, एवढंच सांगितलं त्यांना. जे बघितलं तेच सांगितलं ना. तुम्ही लय सांगितलं. पण मी म्हणतो तुम्ही बघितलं होतं तर तुमच्या जवळ ठेवायचं ना. नाही नाही का ना, असं कसं
काय ठिकाणी चुकीचं घडत असेल ना तर ते बी सांगितलं. त्यांनी वाढव सांगितलं का काय? वाढव ह्या माणसाने सांगितलं, गचम करून ह्या माणसाने सांगितलं. मुलींवर लक्ष बी दिलं पाहिजे. असं कसं पक्का गाणं तरी मी बरं का वहिनी, मी आलो तेव्हा नानाला सांगत होतो का नाही की पोरीवर सेम तुमचा संस्कार झाले. तरी मी तुम्हाला सांगत होते का नाही, तुम्ही ह्याचं त्याचं ऐकून उगाच माझ्या बहिणीवर काय बी आरोप करताय. ना ना मी काही म्हणा बर का, पण तुमची मेहनी बाकी चांगली बर का. ऐका असं ना, नाही 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 सोने बर का, चांगला एखादा राजबिंडाकडे तिला बघून द्या आणि लवकरच शिवमंगल सावधान करून टाका. गाना मीच तिला तळ बघणार आहे आणि माझे हे ना माझ्या पसंतीनं मी तिला देणार आहे. ना मी त्यात तुम्हाला मदत करणार आहे. पण हे काम शिलाईची कामं फक्त माझ्याकडे येऊ बर द्या. ऐकून घ्या एक मिनिट दिदे बरं का. हे आमची मित्र पुणे वाढीत त्यांना जर कसं वेगळं वाटतं नाही का, त्यांच्याकडनं काय चुकलं असेल तर आम्ही माफी मागतो. नाही, नाही, नाही. आणि पाहुणीबाई आम्ही बी सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं मी पण माफी मागतो बर का. जर कुणाचं काय चुकलं असेल तर हा माफ करा. आणि जरी समजा तुमचा लग्नाचा काही विचार चालला असेल तर बाजूला विचारल्याशिवाय तुम्ही अजिबात कुठल्या गोष्टीचा विचार करू नका. तसा माझा गाला पण लय भारी. हा पण शेवट असो असू द्या. चला हे करा बर बाजनाना, आता झालो का एकमेकाला माफ केलं. आमल्या बाजनाना आपलंय आणि बाजनाना आमोल आपलाय. त्यामुळे सगळ्यांनी एकमेकाला माफ करू आणि असंच आपल्या गावात आपण गुन्हा गोविंदानं हसत खेळत राहू. असंच नाही चाकरे संगरी. हा चाकरा त्या ठेव आणि फक्त एक कप फक्त कमी कर, कारण दिलवाली आपल्या घरी जाऊन पेत्यात. 2 कप चेअरमन बी घरी जाऊन पिऊ दे. बरं दोघं उठा ना आपल्या घरी जाऊ. हे असू द्या आपलीच आहे ती. तिसरीच्या. आणि 8 दिवस जायचं नाही तू, आता 8 दिवस थांबायचं. चला की. 8 दिवस इथं म्हणतात नाही लिपे जाईल.